सभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार प्रचार करते. तर महाराष्ट्र टाइम्सची अशी संकल्पना होती की जे उमेदवार किंवा पक्ष निवडणुका लढवत आहेत तर त्यांच्या काय भूमिका आहेत तर त्या जाणून घ्याव्या या उद्देशाने हा मटाकट्टा हा उपक्रम आपण सुरू केला आहे. आणि त्या उपक्रमासाठी तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचं स्वागत महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने. आणि महाराष्ट्र टाइम्सकडून दिवाळी अंक आणि मास्टर हेडमधलं गणपती असं महेश गायकवाड आणि विनीत चांगले तुम्हाला देत. छान. धन्यवाद. तुम्ही दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवताय तर एकूण तुमची भूमिका काय आहे तर त्याबद्दल सांगा. राजसाहेबांनी माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि पक्षाने मला ही संधी दिली. खरं तर 2019ला विधानसभा निवडणूक लढल्यानंतर जो आपला काय कोरोना काळ आला त्यामुळे 2 वर्ष तशी बघितलं तर कसोटीची होती. कारण का कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय कामकाज चालू नसताना रस्त्यावर उतरूनच सगळं काम करावं लागत होतं. आणि आम्ही बघाल तर आमच्या पक्षाच्या सगळ्यांचं एक ॲव्हरेज वय जर तुम्ही बघाल तर 35 ते 40 वर्ष आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या तुलनेत आमचा पक्ष रस्त्यावर जास्त उतरला होता. बऱ्याचदा असं व्हायचं की आमचे लोक कार्यकर्ते आमचे स्वतः मीसुद्धा विदाऊट मास्कसुद्धा गेलो आहे, मास्क लावूनही गेलेलो आहे. आणि काही वेळा तर आमच्या बाजूला गाडीमध्ये बसूनसुद्धा आम्ही पेशंटला ॲडमिट केलेलं आहे. तर त्या अशा कुठल्या एखाद्या साथीच्या रोगाच्या काळात काम करण्याचा अनुभव होता. पण तरीही आमच्या लोकांनी वयाचं आमच्याकडे हे असल्यामुळे प्लस पॉईंट असल्यामुळे कुठलाही विचार न करता लोकांसाठी कामं केली. त्यानंतर जे काही स्थित्यंतर झाली राजकारणामध्ये हे सगळी बघितल्यानंतर आत्ता जो काही चिखल झाला आहे त्यामध्ये आपली जी प्रतिमा आहे किंवा आपलं जे काय काम आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोक नक्कीच आपल्याला स्वीकारतील असं आम्हाला एक कुठेतरी खात्री होती. म्हणून मी या निवडणुकीचं तिकीट मागितलं आणि पक्षानेही तो माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि एकंदर आता प्रचारात फिरताना लोकांकडे कळतं आहे की खरोखरच लोक जे काय या 5 वर्षात महाराष्ट्रात राजकारण झालं त्याला पूर्णपणे कंटाळलेली आहेत. तुम्ही बघितलं असेल की या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोरोना काळामध्ये तर गायबच होते. ते बॅनरसुद्धा लागले होते लोकांचे, आमदार गेले कुठे वगैरे. आणि त्यांच्याच मित्रपक्षातले आता मित्रपक्ष मधल्या काळामध्ये वेगळे होते, किरीट सोमय्या वगैरे त्यांचे इथले ठाण्यातले पण सर्व भाजपचे पदाधिकारी हे सर्वजण त्या वर्तनगर पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसायचे की यांना अटक करा, यांना ईडीमध्ये अटक करा, यांच्या ह्या केसेस, यांच्या त्या केसेस आहेत. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदारसंघाचा एक चेहरा म्हणून आज जर बघितला ओळा माजिवडा मतदारसंघ हा थोडासा कॉस्मोपॉलिटन एरिया आहे. मग अशा सुशिक्षित आणि चांगल्या लोकांचा प्रतिनिधी करणारा माणूस हा देखील तशाच प्रतिमेचा असला पाहिजे. म्हणून मला असं वाटलं की ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आणि लोकांशी बोलताना जाणवतं आहे की लोकांना ह्या गोष्टी ज्या घडल्या मधल्या काळामध्ये त्या अजिबात आवडलेल्या नाही आहेत. आता 20 तारखेला मतपेटीतून लोक दाखवून देतील. ठाणे म्हटलं म्हणजे ठाण्याचा ओळा माजिवडा हा भाग म्हटला तर घोडबंदर आणि नवीन ठाणे हा परिसर आहे, मीरा भाईंदरचा काही भाग आहे. हो. तर ते किती चॅलेंजेस आहेत या सगळ्या मतदारसंघात पोहोचण्याचे? आज बघितलं तर तुम्ही सगळ्यात ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ माझ्या मते ओळा माजिवडाचा आहे. 5,40,000 मतदार आहेत आणि 2 शहरं असल्यामुळे दोन्ही शहरांची वेगळी संस्कृती आहे. ठाण्याची एक वेगळी संस्कृती आहे, मीरा भाईंदरची वेगळी आहे. तर काम करताना जरी थोडासा त्रास वाटतो कारण का आमच्या पक्षीय जे आमची हायरार्की असते त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन काम करत नसतो. त्यामुळे तो प्रॉब्लेम असतो. परंतु तिकडेसुद्धा गेले तरी वातावरण तेच आहे आणि इकडेसुद्धा वातावरण तेच आहे. म्हणजे एकंदरीत राजकीय जे नेत्याबद्दल जे इथल्या आमदाराबद्दल जी नाराजी आहे ती मीरा भाईंदरमध्ये तेवढीच आहे आणि ह्या ओळा माजिवडा मतदारसंघात म्हणजे ठाणे शहरात देखील तेवढीच आहे. कारण का कुठल्याही प्रकारची कामं जी बेसिक कामं आहेत म्हणजे ह्या ठाणे शहरातून जेव्हा आपण मीरा भाईंदर जातो त्यावेळेला आपल्याला जो फाउंटनच्या इथला वगैरे जो घोडबंदरचा थोडा वळणदार रस्ता लागतो त्या रस्त्याची कामं आत्ताच गणपतीमध्ये झाली होती. अगदी दोन्ही साईडची कामं, दोन्ही साईडची वाहतूक थांबून कामं झाली होती. तरी देखील तो सगळा रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी हा प्रश्न गेले 15 वर्ष तोच आहे.
पाण्याची समस्या तीच आहे. आज जर तुम्ही बघितलं तर ठाणे महानगरपालिकेला जो 720 ते 730 कोटी टॅक्स जमा होतो, त्यातला 250 कोटी टॅक्स हा फक्त घोडबंदर पट्टा देतो. हा झाला फक्त मालमत्ता कर. या व्यतिरिक्त सुद्धा उच्चभ्रू वस्ती असल्यामुळे तिकडून इन्कम टॅक्स असेल, इतर टॅक्स असतील, हे गोळा होतच असतात. मग असं असताना त्यांनी जे कर भरला जातोय त्यांच्याकडून, त्या बदल्यात आपण काय देतोय? खरं तर आमदारांनी पुन्हा उभं राहताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मी या 15 वर्षात काय केलं आहे. आज जर तुम्ही त्यांचं ते पूर्ण बघितलं, कॅम्पेन बघितलं, तर दुप्पट विकास म्हणजे नक्की काय? कोणाचा दुप्पट विकास? स्वतःचा? मतदारसंघाचा जो दुप्पट विकास झालेला कुठे दिसत नाही आहे. तुम्हीच बघितलं असेल 2014ला त्यांची संपत्ती 16 कोटी होती, आज ती 350 कोटीवर गेलेली आहे. बरं, तीही लिगली. आणि कोरोना काळात लोकांचे व्यवसाय बुडले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, दिशोधीत लागली लोक आपली. आणि ह्यांच्याकडे काय आहे जादू कळत नाही, ह्यांचे तर पैसे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे ह्या सर्वसामान्य लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत. आणि ज्यावेळेला ईडी सारखी एखादी संस्था एखाद्या व्यक्तीवरती 11.5 कोटीचे मालमत्ता जप्त करते, तो काय असंच कोण करत नाही ना, काहीतरी कारणं असतील. मग त्यामुळे ह्यांचं जे हिंदुत्वसुद्धा ह्यांचं जे आहे ते वेगळी हिंदुत्व आहे. ह्यांनी जी गुवाहाटी गाठली ती प्रॉपर्टीसाठी गाठलेली आहे, हिंदुत्वासाठी गाठलेली नाही आहे. आणि हे लोकांना कळतं आहे. लोक बोलतात आम्हाला जाताना, जेव्हा प्रचार करतो तेव्हा. त्यामुळे ह्यावेळेस सगळ्या लोकांचं असं एकंदरीत असं मत दिसतं की या सर्व राजकारणाला आम्ही कंटाळलेलो आहोत, आम्ही एक संधी मनसेला देणार आहोत. तुम्ही कोणकोणते मुद्दे घेऊन आता मतदारांपर्यंत जाताय आणि कुठले प्रश्न आहेत त्या भागाचे असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला कुठला वाटत असेल, मी एक विद्यार्थी चळवळीतून आल्यामुळे आज ठाण्यातल्या कुठल्याही जर तुम्ही विद्यार्थ्याला विचारलं की बाबा मला एखादं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज सांग किंवा मला एखादं चांगलं MBBSचं कॉलेज सांग, चला एखादं मला मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट सांग, तर त्याचं उत्तर असेल की ठाण्यात मला माहितीच नाही, असं कुठे आहे का? तुम्ही पत्रकार म्हणून सगळेजण काम करता, तुम्ही मला सांगा एखादं ठाण्यामध्ये असं काही आहे का? पण ठाण्यामध्ये टाटा आहे, ठाण्यामध्ये वाधवा आहे, ठाण्यामध्ये लोधा आहे, हिरानंदनी आहे, रुस्तमजी आहे, शापूरजी पालमजी आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्रातले सर्व टॉपचे बिल्डर्स ठाण्यामध्ये आहेत. पण वेलिंगकर नाही आहे, सिम्बॉयसिस नाही आहे, DY पाटील नाही आहे, भारती विद्यापीठ नाही आहे. मग ठाणे स्मार्ट सिटी कशी काय? आज जरी आमदारांचा जरी आपण आज ऑडिटिंग करत असलो निवडणुकीच्या निमित्ताने, तरी गेली 30-40 वर्ष या शहरावरती शिवसेना सत्ता आहे. मग ती उभाटा असो आता शिंदे गट असो. मग हे यांचं अपयश आहे ना. मग हे यांचं अपयश घेऊनच आम्ही लोकांसमोर जातोय. आणि खूप सोप्या गोष्टी आहेत. एवढा टॅक्स भरल्यानंतर पाण्यासारखी बेसिक गोष्टीच आपण देऊ शकत नसू. त्यामुळे माझं तर सगळ्यात पहिलं हे आहे की मी घोडबंदरवासी असतील किंवा मीरा भाईंदरवासी असतील, या लोकांना मुबलक पाणी कसं मिळेल हे मी येत्या 4 ते 6 महिन्यात निवडून आल्यानंतर पहिले करणार आहे. दुसरा विषय राहतो की रस्त्यांचा. तुम्हाला आठवत असेल की मी मागेसुद्धा एक वेदांत म्हणून मुलगा आपल्या घोडबंदर पट्ट्यामध्ये 5 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारला होता. खड्ड्यात पडल्यामुळे, गाडी पडल्यामुळे वारला होता. तर चीड आली होती काय करायचं. मग शेवटी मी खड्ड्यांमध्ये तत्कालीन एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तर त्यांचे फोटो मी त्या ग्रॅफिटीद्वारे त्या खड्ड्यामध्ये काढले होते. मी स्वतः संवेदनशील माणूस आहे. मला असं वाटलं की ह्यातून ह्यांना काहीतरी लाज वाटेल की आपल्या शहरात खड्डा नसला पाहिजे. पण पुन्हा तेच आता म्हणजे खड्ड्यांवरती आंदोलन करायची तरी काय, ह्यांना कधी लाज वाटणार आहे. त्यामुळे फक्त एक गोष्ट जरी केली, फक्त त्या जो घोडबंदर पट्ट्यामध्ये मीरा भाईंदरला जोडणारा असू द्या किंवा ठाण्यामधला असू द्या, फक्त त्या रस्त्यांच्या कामांमध्ये मी स्वतः वचन देणार आहे की मी एकही रुपयाचं कमिशन घेणार नाही. आणि त्या अधिकाऱ्यांकडनं, त्या ठेकेदाराकडनं पूर्ण बारीक लक्ष ठेवून तो रस्ता नीट करून घेणार. रस्ता जरी नीट झाला तरी वाहतूक कोंडीवरती बऱ्यापैकी आपल्याला दिलासा मिळू शकतो. आणि चांगल्या शिक्षण संस्था ठाण्यामध्ये कशा येतील, जेणेकरून पुढची पिढी जी आहे ती कशी ठाण्यामध्ये टिकेल. आज झाले असं की आपल्या घरातली जी चांगली मुलं आहेत, आपल्या म्हणजे 12वी झालेली, त्यांना MBBS करायचं आहे. आज आपण बघतो रशियासारखा देश त्यांच्या मुलांना शिकवतोच, पण तिथे भारतातली बरीचशी मुलं स्वस्तात MBBS मिळत होऊन जातात. म्हणजे 25 लाखामध्ये MBBS करायचं म्हणून लोक रशियाला जातात. मग आपला देशात की आपली एवढी हिंदू संस्कृती आपली एवढी महान आहे की तक्षशिला असेल, नालंदा असेल, यासारखी विद्यापीठं आपल्याकडे होती. म्हणजे आपण असं काहीतरी करायला पाहिजे की बाहेरच्या देशातल्या लोकांना इथे येऊन शिकावं असं वाटलं पाहिजे. तर आपण आपल्याच लोकांना शिकवू शकत नाही आहोत. मग आपला नक्की ठाणं बदलतंय काय? कुठला विकास झाला आहे? फक्त वॉर्डामध्ये अगदी कोपऱ्यात सिमेंट कॉन्क्रीट टाकलं, RMC टाकलं म्हणजे विकास होत असेल तर तो मला वाटत नाही ठाणेकरांना विकास तो मान्य आहे. तुम्ही 2019ची निवडणूक लढलात आणि आत्ता 24ची लढताय.
तर काय म्हणजे फरक आहे, म्हणजे तेव्हाची भूमिका वेगळी होती, आता भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका बदलते, तर त्याच्यामुळे काय तुमच्यावर त्याचे परिणाम होतात किंवा तुम्ही त्याच्याकडे कसे बघता? बघा, आम्ही पक्ष व्यापक होत चालला आहे. पहिले पक्ष म्हणजे 2019च्या अगोदर आम्ही हिंदुत्वाचा अजेंडा तितकासा जोरकसपणे मांडत नव्हतो. कारण का रजा अकादमीचा मोर्चा आल्यावरती आम्हीच सगळ्यात पहिलेच होतो. त्यामुळे हिंदुत्व काय आम्हाला नवीन नाही. पण तरीसुद्धा 2019 नंतर अगदी अजून आम्ही भोंग्याचा विषय देखील घेतला. मी स्वतः महिनाभर भोंग्याच्या केसमध्ये हजेरी देतो पोलीस स्टेशनला. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत, आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये जे काय अनधिकृत बांधकाम झालेलं आहे महाभांजे डोंगरावरती, त्यावरती देखील मी मधल्या काळामध्ये आवाज उठवला होता. जवळजवळ 1 एकरचं कब्रस्तानवरती आहे. आता म्हणून मला सांगा, एवढ्यावरती डोंगरावरती 1 एकरचं कब्रस्तान का असलं पाहिजे? समुदाय कुठलाही असो, समाज कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, त्यांच्या अंत्यविधीसाठी जागा आपण खाली दिली पाहिजे ना. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपलं एक वन विभागाचं एक चांगली आहे, आपल्याकडे उपलब्धता आहे. म्हणतो की आपलं फुफ्फुस आहे ते मुंबई ठाण्याचं, ते आपण जपलं पाहिजे. ज्यावेळेला एअरफोर्सचे मेन तिथले जे आहेत ते सुद्धा पत्र देतात शासनाला, कलेक्टरला देतात, TMC कमिशनरला देतात की तुम्ही इथे जे मायग्रंट्स आहेत ते चांगले नाही आहेत, आमच्यासाठी धोकादायक आहेत, तरी देखील कुठली ॲक्शन होत नाही. मग आम्ही त्या विषयात लक्ष घातल्यानंतर वन विभागाने गुन्हा दाखल केला. मात्र आपल्या जिथले सत्ताधारी आहेत ज्यांनी हिंदुत्वाचा खोटा बुरखा घातलेला आहे, त्यांनी त्यांना मदत केली त्या विशिष्ट समुदायाला आणि त्यांनी कोर्टामध्ये गेले. त्यामुळे त्याला स्टे मिळाला. मी ज्या वेळेला आमदार म्हणून निवडून येईल त्यावेळेला मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पहिले साफ करणार. कारण का या शहरासाठी वाढत्या काँक्रिटीकरणामध्ये असं एखादं उद्यान एखादं असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून उद्या भविष्यात ठाणेकरांना एक चांगला त्यांच्या हक्काचा शुद्ध ऑक्सिजन घ्यायची एक जागा तिथे असायला हवी. संजयजी, तुम्ही म्हणत आहे चांगला प्रतिसाद भेटत आहे मीरा भाईंदरला आणि ठाणे सिटीला, पण एक ठाणे घोडबंदर रोड ओला माझीवाडा जे परप्रांतीय वोटर्स जास्त आहे, मराठी नॉन महाराष्ट्रीयन, पण राज ठाकरे ते भाषणात ते परप्रांतीचा मुद्दा वगैरे घेतात, तर त्याचा काय इफेक्ट होईल, तुम्हाला काय नुकसान होईल, काय असं वाटतं की आता चेंज झालंय? नाही, राजसाहेब जे परप्रांतीयांचा मुद्दा घेतात ना, तो कुठला माहिती आहे का? जे दररोज सकाळी ट्रेनने येतात ना, जे इथे राहत नाहीत गेले कित्येक दशकं, त्यांच्याबद्दल बोलतात. आणि राजसाहेबांचा जो मुद्दा आहे तो यासाठी आहे की ह्या शहराची एक कॅपॅसिटी आहे, एक क्षमता आहे, त्याच्या पलीकडे ती लोकसंख्या नाही ॲब्झॉर्ब नाही होणार. तुम्ही बघा, 2016 साली सांगितलं होतं की घोडबंदरला इथे पुढे कुठलंही बांधकाम करू नये. मग याचा अर्थ काय? कोर्ट बांधकामाच्या विरोधात आहे असं म्हणणार तुम्ही? नाही ना. पण ते नियोजन तर व्हायला पाहिजे. लोकांना जे त्यांच्या हक्काच्या गोष्टी सोयीसुविधा आहेत त्या मिळाव्यात, म्हणून त्यांचं ते म्हणणं आहे की आता बस झालं, अजून किती लोक येणार, आणि त्या सगळ्यांना सामावून घ्यायला आपलं शहर तयार आहे का? आज पार्किंग समस्या किती जटिल झालेली आहे, लोकांच्या पार्किंगमुळे किती मारामाऱ्या होत आहेत, आमच्याकडे लोक केसेस घेऊन येतात. ह्याला कारण काय आहे? कारण का मोकळ्या जागाच उरल्या नाही आहेत, म्हणून हा विषय होता. बाकी आज जेवढे मित्र आमचे परप्रांतीय आहेत कदाचित ते इतर पक्षातल्या कोणाचेच नसतील, आणि कितीतरी चांगल्या विषयांसाठी परप्रांतीयसुद्धा आम्हाला हे करतात. आता परवाच छठपूजेसाठी मला तिकडच्या लोकांनी आमंत्रण दिलं होतं आणि मी गेलो. आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे हिंदू सणांना आम्हाला बहुत आम्ही जाणार. आता सर्व ठिकाणी मनसेचे उमेदवार नाही, कुठे कुठे नाही, आणि बीजेपीला बॅकिंग दिली आहे, तर जे हे पार्टीचं धोरण आहे काय त्याच्यातून आता त्या तुमच्या ओला माझीवाड्याला बीजेपीचे पण लोक आहेत कॅन्डिडेट, तर त्याचा काय फरक पडेल? तर मला तर ओला माझीवाड्यामध्ये BJPवाले पण सपोर्ट करतात आणि शिंदेगडवाले पण सपोर्ट करतात, कारण का त्यांना उमेदवार आवडलेला नाही आहे. त्यामुळे मला तरी असं काय जाणवत नाही की एका विशिष्ट पक्ष कुठला मला सपोर्ट करतो आहे. सगळ्याच पक्षातले सगळेच पदाधिकारी जे नाराज आहेत, ज्यांना उमेदवार आवडत नाही, ते सगळेच मला सपोर्ट करत आहेत. आपण ज्या वेळेला म्हणतो की आपल्याला उमेदवार आवडत नाही, लोकांची अशी प्रतिक्रिया, पण एक व्यक्ती सलग 2 टर्म आमदार आहे, त्याआधीही त्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे. दुसरीकडे उबाठामधूनही जी व्यक्ती आलेली आहे तीही शहराचा माजी महापौर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, तीही माजी नगरसेवक आहे, आणि त्या तुलनेत तुम्ही कुठेतरी नवखे आहात. तर तुम्ही हा जो एक तिरंगी लढत ही जी आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता एक सर्वसमावेशकरित्या? नवखे म्हणजे त्यांना कदाचित माझ्यापेक्षा निवडून यायचा फक्त अनुभव असेल, पण बाकी निवडून आल्यानंतर जे काही त्यांनी कामं केलेली आहेत, जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलो, सगळे लिहिलं आहे की दुप्पट विकास. हा दुप्पट विकास झालेला नाही आहे. मग त्यामुळे जर त्यांचं फेल्युअर पण बघा ना तुम्ही. एखाद्या माणसाला तुम्ही खरं तर हे मतदारसंघ
निवडून येणं म्हणजे काय आहे तर लोकांनी मतदारांनी तुम्हाला केअरटेकर म्हणून नेमणं आहे. आता हा केअरटेकर तीन टर्म नेमल्यानंतर जर लोकांना वाटतोय की नाही हा माझी प्रॉपर्टी नीट नाही सांभाळत आहे तर तो केअरटेकर बदलणार लोक. आणि जेव्हा कोणी एखादा कामावरती तुम्ही सुद्धा आपण सगळेजण जातो जेव्हा पहिली नोकरी मागतो तेव्हा सगळेजण त्रास होतो की ह्याला कामाचा अनुभव नाही आहे. अर्थात आमच्याबाबतीत असं काही नाही कारण का मी आता 18 वर्ष राजकारणात आहे. असं काही नाही आहे की मी आजच राजकारणात आलो आहे आणि निवडणुकीला उभा राहिलो आहे. आणि जर तुम्ही त्यांनी केलेल्या पक्षासाठी आंदोलनं किंवा लोकांसाठी केलेली आंदोलनं याचा जर तुम्ही लेखाजोखा केलात तर तुम्हाला कळून जाईल की कोणी जास्त लोकांसाठी कामं केलेली आहेत ते. आज साधा विषय घ्या, आमदारांच्या घरासमोरचा पोखरण 1 पोखरण 2ला जोडणारा रस्ता आहे तो आत्ता आपण मागे खुला केला. 2021ला जर तो रेमंडने हँडओव्हर केला होता तो इतके दिवस त्यांनी का नाही खुला केला? आता 2019ची निवडणूक तुम्ही लढवलात आता 29, तर ह्या विरोधकांकडून अशी हे होते की 5 वर्ष कुठे होते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर तुमचं 5 वर्षाचं काम कसं होतं तर त्याबद्दल मला वाटत नाही 5 वर्ष मी कुठे होतं असं लोक विचारतील. हां, आता आम्ही जाहिरातीमध्ये कमी पडतो त्यामुळे कदाचित असं लोकांना वाटू शकतं की हे कुठे होते. पण कसं आहे आज आता परवाचीच कालच्याच पेपरमध्ये तुमच्यामध्ये देखील बातमी बघितली, तुम्ही वाचली असेलच सगळ्यांनी, की ठाणे महानगरपालिकेने जे काही अनधिकृत जाहिरात फलक ठेकेदारांनी उभारलेत त्यांना 11 कोटीचा दंड लावला आहे. आता हे ठेकेदार कोण आहेत, हे जाहिरात फलकांचे मालक कोण आहेत, हे ह्याच आमदारांचे कच्चे बच्चे जवळचे असतात. ते त्यांची सतत बॅनर लावत असतात. आज तुम्ही ह्या निवडणुकीत बघितलं असेल 1 महिना अगोदरपासून बॅनर लागले होते, वचन दिले पूर्ण केले. किती खर्च आहे 1 बॅनर लावायचा? महिनाभर परवडू शकतो? सर्वसामान्य उमेदवार जर असेल, एखादा कार्यकर्ता असेल सर्वसामान्य, तर त्याला कसं परवडणार या सगळ्या गोष्टी? यांची जी जाहिरात चालू असते, आज मला सांगा आपल्या मतदारसंघाची लोकसंख्या म्हणजे मतदारांची 5,40,000, हां, म्हणजे ते झाले रजिस्टर वोटर्स. नोंदणी नसलेले पकडले, अजून लाखभर पकडले तुम्ही एक्स्ट्रा, तरी 6.5 लाख लोक होणार. म्हणजे तुम्ही कमीत कमी पकडा की 1.5 ते 2 लाख घरं झाली. एवढ्या घरोघरी दिवाळी पोचवली जाते. ही कुठून पोचवली जाते? ही लोकांच्या पैशातून जे भ्रष्ट कारभार केला असून त्यातून पैसे बाजूला काढून दिवाळी पोचवली जाते. लोकांना वाटतं अरे वा काय आमचा मस्त आमदार आहे, आम्हाला घरपोच दिवाळी मिळाली. पण ते शक्य आहे का? माझी इच्छा नाही का लोकांना दिवाळी द्यायची? पण नाही देऊ शकत. आम्ही अशी काही कामच करत नाही की त्यातून एवढे पैसे सुटतील की आम्ही लोकांना घरोघरी दिवाळी देऊ शकू. आपण बघितलं तर अनेक आमदार खासदार ते सध्या नगरसेवक होते, नगरसेवकातून पुढे आमदार झाले, खासदार झालेत, महापौर झाले. त्यांचा जो अनुभव आहे तो मोठा आहे. मनसेचं मात्र तसं दिसत नाही. म्हणजे थेट डायरेक्ट आमदारकीची निवडणूक, म्हणजे नगरसेवक निवडून नाही तर डायरेक्ट आमदारकीची निवडणूक. तर लोक किंवा मतदार कशा पद्धतीने हे करतील, म्हणजे सपोर्ट करतील? म्हणजे काहीच अनुभव नाही, थेट आमदारकीची निवडणूक लढवत आहेत राजकारणाचा. म्हणजे मी बोलू नये असं का, तर राजसाहेबांनी एकदा एका ह्याच्यात सांगितलं होतं भाषणामध्ये, लग्नाला जाताना असं विचारतं का कोणी की तुम्हाला लग्नाचा अनुभव आहे का? मुलगा तरुण आहे, होतकरू आहे, चांगला जॉबला आहे, तो विषय कमवतो, हा राजकारणाचा तसंच आहे ते. मग मला सांगा आपल्याला काय करायचं आहे? काम करायचं आहे, बरोबर ना? काम करण्यासाठी तुम्ही काय बघणार? त्या माणसाचं काम करायची इच्छा किती ते बघणार, तो किती उपलब्ध आहे, किती वेळ ते बघणार, की त्याची किती प्रॉपर्टी ते बघणार, त्याचं शिक्षण किती बघणार? तुम्ही बघता का याच्यावरती आहे ना. आज एवढा मोठा वळा माझा मतदारसंघ आहे, सगळी उच्चभ्रू वस्ती आहे आणि त्यांचा आमदार 10वी पास आहे. हे तुम्ही प्रश्न विचारणार आहे का त्यांना? नाही विचारणार तुम्ही. आणि मनसे जर तुम्ही कधी निवडून दिली नाही आहे म्हणून तर आम्ही एक संधी मागतोय ना की मनसेला एक संधी द्या म्हणून. संधी द्या ना, मग तुम्ही सांगा आम्हाला. तुम्ही बदलू शकता ना. साधं तुमच्या घरातलं जर एखादं कार्पेंटरचं काम असेल, नाही बरोबर केलं, तुम्ही बदलता ना का नाही बदलत? दुसरा आणता ना. मग ह्या ओवळा माझ्याचा इंटिरियर करायला संधी द्या ना आम्हाला, आम्ही चांगली करून दाखवू. शिक्षणाचा मुद्दा येतो कायम. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा राजकीय उमेदवारांच्या शिक्षणाचा नेहमीच मुद्दा येतो. आज उच्चभ्रूंचा उमेदवार म्हणून जेव्हा आपण पाहतो या मतदारसंघाकडे, मीरा भाईंदर असेल किंवा ओवळा माजिवडा मतदारसंघ असेल, मीरा भाईंदर हे मुंबईचं एक टोक आहे. तिकडची लोकं तिथे येऊन वसली आणि आज घोडबंदरमध्येही बाहेरून आलेली बरीचशी लोकं वसली. एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुम्ही या सर्व लोकांकडे कशा पद्धतीने पाहता आणि त्यांच्या समस्यांकडे काय तुमचं एक हे आहे? मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं ना की ही जी लोकं आहेत ना, ही खाऊन पिऊन सुखी लोक आहेत. म्हणजे कशी 1,00,000-1.5 लाख पगार कमवतात. ह्यांचं काय तुमच्याकडे अटेस्टिंगचं काम नसतं किंवा आधार कार्डचं काम नसतं. त्यामुळे हे लोकप्रतिनिधीवरती तसे अवलंबून नसतात. ह्यांचं म्हणणं काय असतं, जिओ और जिने दो. हां, आम्हाला आमचं जगू द्या, आम्हाला त्रास नका देऊ. आमच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे आम्ही कामावून सुटल्यानंतर घरापर्यंत यायचा जो आमचा त्रास आहे तो कसं तरी कमी करा. आम्हाला सकाळी उठल्यावर जे पाणी लागतं ते वेळेवर द्या.
ह्या त्यांच्या अपेक्षा आहेत. उद्या त्यांची मुलंसुद्धा एका चांगल्या सुशिक्षित घरामध्ये शिकणारा मुलगा तो देखील उच्च शिक्षण घेणार असतो. त्यासाठी काय हवं आहे त्याला चांगले कॉलेजेस पाहिजेत, चांगल्या शिक्षण संस्था पाहिजेत, त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एखादं चांगलं इन्स्टिट्यूट हवं आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. ह्याची जबाबदारी कोणाची आहे? आज तुम्हाला माहिती असेल, मागे मी एक विषय घेतला होता, याच ठाणे महापालिकेने ठाणे शैक्षणिक हब व्हावं म्हणून काही भूखंड लिलावात काढले होते. ह्या भूखंडांचं काय झालं पुढे? ही सगळे भूखंड कुणी घेतले? बरं, हे भूखंड घेताना लिलावामध्ये भूखंड घेत असताना रेडी एकरपेक्षा कमी दराने घेता येत नाहीत. पण इथल्या अभद्र लोकांनी, महापालिकेच्या लोकांनी या सगळ्यांनी युती केली आणि ह्या सगळ्या भूखंडाचं वाटोळं केलं. आज जर ते नसतं केलं त्यांनी तर आज ठाण्यामध्ये चांगले इन्स्टिट्यूट आले असते. आजच मी एक पत्र दिलं आहे, तुम्हाला थोड्या वेळात त्याचं हे सगळं येईलच, मी तुम्हाला पाठवेनच. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने प्रताप सरनाईकांनी घोडबंदरला एक ते भूखंड घेतला. तो भूखंड घेत असताना तो 30 वर्षांनी त्यांनी करारावरती घेतला, भाडे करारावरती. त्याचे पूर्ण पैसे भरले नाहीच, 1.5 कोटीच भरले, पुढचे बाकीचे भरले नाहीत. ठीक आहे. आता त्यांनी काय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की हाच भूखंड मला 1 रुपया नाममात्र दराने द्या. किती वर्षासाठी? 99 वर्षासाठी. असं करता येतं का? बरं, 1 रुपया नाममात्राने हे घेणार आणि लोकांना इंटरनॅशनल स्कूलची लाखो रुपये फी लावणार. कळला दुप्पट विकास कसा होतो ते? मग तुम्ही फुकट शिकवा ना, एवढं वाटतं तर. बरं, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट त्याचं नाव आणि शाळेचं नाव काय? प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल. सगळीकडे फक्त स्वतःची नावं लावायची. आमच्या इथे ते टाटाने एक जिम्नॅस्टिक सेंटर उभारून दिलंय, त्याला नाव काय दिलंय? ज्येष्ठ कवी साहित्यिक बाबूराव सरनाईक. तुमचे वडील साहित्यिक होते ना, मग एखाद्या वाचण्याला नाव द्या, एखादं चांगलं साहित्य संमेलन त्यांच्या नावाने भरवा, आम्हालाही आवडेल. त्याच्या बाजूला दुसरं ठेवलंय निसर्ग उद्यान आहे, त्याला नाव दिलं इंदिराबाई सरनाईक. तुमच्या आईंनी काय निसर्गप्रेमी होत्या, पर्यावरणासाठी काय खूप आंदोलनं केली होती, काही विषय केले होते, मला माहीत नाही आहे. मग हे तुम्ही सगळे तुमच्या कुटुंबियाची नाव कशात देणार आहात? मी लोकांना सांगू इच्छितो, मला तुम्ही आमदार निवडून दिले होते, मी माझं किंवा माझ्या कुटुंबियांचं कोणाचंही नाव कुठल्याही विकास कामाला देणार नाही. दुसरा असा मुद्दा होता की मी मीरा भाईंदर ओळा माझ्याकडे मतदारसंघातला बॉलिवूड पार्क जे वर्तकनगरला होणार होतं, परत जुने ठाणं नवं ठाणं आणि असे बरेच महापालिकेसंदर्भात जे प्रकल्प आहेत की रखडलेत आणि कोट्यावधी रुपये खर्च केले, अक्षरशः पाण्यात गेले. कोणाची संकल्पना होती? आणि गेल्या अनेक महापालिकेमध्ये सत्ता शिवसेनेची आहे, तर त्या संदर्भात तेवढा मनसेने आवाज उठवलेला दिसत नाही किंवा त्या जो उठवला पाहिजे तसा त्या पद्धतीने. मी तुमचं काय म्हणणं, काय करायचं आम्ही? हां, तुम्ही जर मी तुम्हाला दाखवू शकतो, मागे जेव्हा हा सगळा विषय चालू होता त्यावेळेला आम्ही ते मुंडन आंदोलन केलं होतं की काव म्हणजे एवढे पैसे खाता येते लोक, त्याच्यामध्ये आम्ही ते आंदोलन देखील केलं होतं. परत मागे तुम्हाला सांगतो BSUPमध्ये ज्या लोकांनी घोटाळा केला त्यामध्ये शिवसेना शाखाप्रमुखावरती गुन्हा दाखल झाला होता, तो देखील माझ्यामुळे झाला होता. बरं, तुम्हाला सांगतो किसननगरला रामनगरला एका शिवसेना शाखेवरती मोबाईल टॉवर होता, तो तिथल्या लोकांना नको होता, तो शाखेवरचा मोबाईल टॉवर मी काढायला लावला. म्हणजे तुमची इच्छा काय, नक्की आम्ही काय करायचं? अजून किती आक्रमक व्हायचं? खड्ड्यामध्ये तुमच्या मंत्र्यांची फोटो काढल्यावर तर तुम्हाला कळत नसेल, तुम्हाला नक्की आक्रमकपणा हवा आहे काय? शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला जोड्याचा. तुम्ही शहाणे नसाल तर आम्ही काय करायचं? अजून किती आंदोलन करायची? नेहमीच सांगितलं जातं ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये सध्याच्या आमदारांनी सर्वाधिक निधी या गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आणला. वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात तो उल्लेख केलेला आहे की ओळा माजिवड्यासाठी एवढा विकास निधी आलेला आहे. येत्या निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवरती अनेक विकास कामांची भूमिपूजनं, उद्घाटनं या मतदारसंघात झालेली आहेत, जी की दृष्टिक्षेपात आहेत येत्या काळामध्ये. तुम्ही एकीकडे म्हणता की गेल्या 2 टर्ममध्ये ह्या आत्ताच्या विद्यमान आमदारांनी कामच काही केलं नाही, पण ज्यावेळी ही जी कामं ती लोकांसमोर घेऊन जात आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता की त्यांच्याकडे? बरोबर आहे, माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, त्यांनी जे काही दिले ना, वचन दिले, पूर्ण केले आणि एकंदरीत सगळी जी काही विकास कामं दिली आहेत ना, खरं तर माझी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही आणि मी आपण दोघं जाऊया आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सद्यस्थिती काय आहे ते बघूया. त्यातली किती कामं पूर्ण झालेली आहेत, किती कामं प्रस्तावित आहेत, आपण सगळं बघूया ना, मग कळेल काय. साधा वर्तकनगरच्या नाक्यावरचा विषय होता, तिथे यांनी स्मशानभूमी प्रस्तावित केली होती प्रताप सरनाईकांनी. पूर्ण सगळ्या लोकांच्या लोकवस्तीमध्ये स्मशानभूमी प्रस्तावित केल्यानंतर सगळ्यांनी उठाव केला, मनसेने त्याला नेतृत्व केलं होतं. नंतर शिंदेसाहेबांनी आणि आयुक्तांनी आमची जॉईंट मिटिंग घेतली आणि त्यामुळे त्यांना पटलं की आम्ही बरोबर आहोत.
मग आयुक्तांनी आमचं मान्य केलं आणि आता तिथे प्रताप सरनाईक लता दिदींचं संगीत विद्यालय करतायत. म्हणजे आधी लोकांना स्मशानाला दूर तिकडे बघायला लागला असता, पण आमच्यामुळे आता लता दिदींची सूर ऐकायला मिळतील ना. म्हणजे श्रेय आमचं झालं. UPSC MPSC करणाऱ्या मुलांसाठी ठाण्यामध्ये चांगलं हे उभं राहावं म्हणून मी श्रीकांत शिंदेची भेट घेतली होती. श्रीकांत शिंदे तेव्हा तत्कालीन आयुक्तांना लगेच फोन करून सांगितलं होतं आणि ती कारवाई सगळ्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करायला लावल्या होत्या. पण आता परत सरनाईकांनी ते प्रस्तावित केलंय. झालंय का अजून? ते नाही झालंय. बघा जाऊ तुम्ही. तुमची फाईट नक्की कोणाशी आहे? प्रताप सरनाईकशी आहे की माझी लढत शिवसेनेशी आहे. मग ती उभाटा असू द्या तर शिंदेगड असू द्या. कारण का गेल्या 30-40 वर्षांनी ठाण्याची वाट लावलेली. मला कुठल्याही उमेदवाराशी थेट नाही आहे. फक्त सरनाईक हे आता आमदार आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतोय. बाकी माझं कुठल्याही व्यक्तिगत कोणाशी विरोध नाही. पण शिवसेना ह्या पक्षाने म्हणजे ह्या पक्षाच्या इथल्या लोकांनी जो काही विचका करून ठेवला आहे ठाण्याचा, त्याला माझा विरोध कायम आहे. या शिवसेनेबरोबर गेल्या 6 महिन्यापूर्वी लोकसभेचा प्रचार करताना एकत्रित अनेक लोकांनी तुम्हाला पाहिलेलं आहे. या सरनाईकांबरोबर तुम्ही एका इथल्या स्थानिक खासदारासाठी मतं मागत होता. बरोबर. गेल्या 6 महिन्यात आता मुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेले. मतदारांसमोर जेव्हा तुम्ही जाताय कुठल्या नाही, आमचा तेव्हा देखील अजेंडा क्लिअर होता. साहेबांनी सांगितलं होतं की हा देश तरुणांचा देश आहे. जगात सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आणि अशा वेळेला देशाला स्थिर सरकारची गरज आहे. म्हणून साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितलं होतं की माझा पाठिंबा हा फक्त आणि फक्त मोदींना आहे. त्यांनी अजिबात तेव्हा जेव्हा सांगितलं होतं की माझा पाठिंबा शिंदेंना, फडणवीसांना किंवा पवारांना, हे जे काय महायुतीमध्ये होते, असं सांगितलं नव्हतं. त्यामुळे आमचा व्ह्यू क्लिअर आहे. आम्ही लोकांना तेच सांगतो आणि लोकांना माहिती आहे की आम्ही फक्त ते मोदींसाठी तो पाठिंबा दिला होता आणि तो देखील त्या लोकसभेच्या निवडणुकीपुरता होता. बाकी त्याचा काही संबंधच नाही. तरी पण आता असं दिसतंय की म्हणजे काही ठिकाणी आता डोंबिवली असेल, डोंबिवली मतदारसंघ, त्याच्यात मनसेचा उमेदवार नाही. कोपरी पाचपाकाडी मतदारसंघ आहे, तिथे मनसेचा उमेदवार नाही. कल्याण पूर्व आहे. तर असे उमेदवार नसल्यामुळे लोकांना पण प्रश्न पडतो आता कुणाला मत द्यायचं या भागात. तर काय नेमकं? बघा, खरं तर हा प्रश्न तुमचा जो आहे हा तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना विचारला पाहिजे. मी माझ्या माझ्याबद्दल बोलू शकतो. पण आत्ताच मला थोड्यापूर्वी एक मेसेज आला होता म्हणून मी तुम्हाला त्याचं सांगून ठेवतो. तो मेसेज पूर्णपणे खरा असावा असं मी ग्राह्य समजतो. काहीतरी 87 ठिकाणी आम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केलेले आहेत आणि 2 नंबरला उमेदवार आमचे उभे आहेत. 135 काहीतरी उमेदवार आमचे उभे आहेत आणि 150च्या आसपास काहीतरी काँग्रेसचे उभे आहेत का भाजपचे उभे आहेत आणि काँग्रेसचे 102च उभे आहेत. मग एवढे उमेदवार उभे केल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न खरंच पडला नाही पाहिजे. पण काय आहे, काही ना काही करून कसं टार्गेट करता येईल म्हणून तुमचा हा प्रश्न आहे. पक्षबांधणी ही सर्वात महत्त्वाची असते की पक्षबांधणी जर व्यवस्थित असेल तर कोणत्याही उमेदवाराला तो निवडणूक लढण्यास निवडून येण्यात खूप चान्सेस असतात. तर ओळा माझ्याकडे तितकी मानसिक पक्षबांधणी दिसत नाही. तर त्या दृष्टीने तुम्हाला हा गट सरकारला कितपत आव्हानात्मक वाटतं? म्हणजे पक्षबांधणी म्हणजे मला म्हटलं, पक्षबांधणी दिसण्यासाठी तुम्हाला जे लागतं ना तेच लागतं की निधी लागतो. विदाऊट निधी तुम्ही काहीच करू शकत नाही ना. आम्ही रस्त्यावरती दररोज किती आंदोलन करणार? बांधणी आहे, सगळं जागेवरती आहे, बरोबर. पण निधी तुम्हाला असला की मग तुम्ही दिसता ह्याचं ओपनिंग केलं म्हणजे बांधणी आहे, हे काहीतरी प्रस्ताव दिलं आणि ह्याचं निवेदन दिलं म्हणजे बांधणी आहे, असा तुमचा जो समज आहे. समस्या आल्यावरती आमची लोक पोचतायत ना म्हणजे आमची बांधणी आहे. मनसेला आता म्हणजे निवडणुकीचा अनुभवचा विचार करतो म्हणजे प्रत्येक मतदाराला जोडणं किंवा त्यांना, तर हा अनुभव म्हणजे आता लोकसभेचा बाकीचे पक्ष सगळ्यांनी निवडणुका लढवल्या, मनसेने नव्हते लढवले आणि आता तुम्ही लढवताय. तर ती मतदार बांधणी कशी केली किंवा मतदारांपर्यंत कसे पोचतायत, प्रत्येक मतदारापर्यंत असं काही प्लॅन करताय किंवा कसं चालू आहे? आता मी प्रचारामध्ये तर आम्ही दारोदारी जातोय. कारण का ते फक्त त्या ट्रकमधनं किंवा त्या सजवलेल्या रथामधनं हात फिरून काय लोकांशी त्याचा संबंध येत नसतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही दारोदारी जायला पाहिजे. आम्ही तेच करतोय. आणि मुळात मला असं वाटतं की लोकांना पूर्णपणे त्यांचा अंदाज आलेला आहे की यावेळेला आपल्याला मनसेला संधी द्यायची आहे. कारण का तुम्ही स्वतःसुद्धा बघत असाल की गेल्या 5 वर्षात जे काय वर खाली सगळं चालू आहे हे कुठल्याच मतदाराला आवडणारं नाही आहे. कारण का त्यांच्या मताशी प्रतारणा करणारे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यावरचा राग लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणून कदाचित तुम्ही बघता आज 31 खासदार जे निवडून आले, खरं तर हे 31 खासदार हे या सगळ्या राजकारणाला कंटाळल्यामुळे आलेले आहेत. बाकी ह्यांनी असं काय फार विशेष केलं होतं असं काही नव्हतं. जी महानगरपालिका एक वेगळी महानगरपालिका आहे, तिथेही सत्ता ज्या काही सत्ताधाऱ्यांची तिथेही तुमचं
मनसेचं हवं तसं पालिकेतही प्राबल्य नाही आहे, तर त्या ठिकाणी विशेषतः तिथेही बहुभाषिक समाज मोठ्या प्रमाणात आहेत आणि गेल्या काही दिवसात मनसेच्या ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्याही कुठेतरी बहुभाषिकांनाच हे करणारे आहेत, टार्गेट करणारे. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय की तुम्ही आता त्या मतदारांना सुचकारण्याचा प्रयत्न निवडणुका आहेत म्हणून करताय? नाही, टार्गेट असं काही आम्ही करत नाही कोणाला मुळात. आणि मनसेमध्ये जेवढे बहुभाषिक आहेत ना, फक्त आमच्याकडे सेल नाही आहेत परप्रांतीयांचे. उत्तर भारतीय असेल, दक्षिण भारतीय असेल, मागासवर्गीय असेल, म्हणून तुम्हाला असं वाटत असतं कायम की बाबा यांच्याकडे परप्रांतीय वगैरे हे विषय तुम्हाला वाटतात. आम्हाला असं काय वाटत नाहीत. माझे कितीतरी मित्र त्रिपाठी आहेत, कितीतरी मित्र मिश्रा आहेत, कितीतरी मित्र माझे खान आहेत, कितीतरी माझे मित्र शेख आहेत. आमच्याकडे असं खरंच काही नसतं. फक्त ते आमच्या पक्षाची एक प्रेम आहे की आम्ही त्यांना कुठल्याही माणसाला जाती धर्माच्या नजरेतून बघतच नाही त्या, म्हणून ते तुम्हाला असं वाटत असतं कायम. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा. प्रचंड निसर्ग संपन्न असा हा मतदारसंघ आहे. एकीकडे खाडी परिसर आहे, एकीकडे डोंगर रांगा आहेत वगैरे. त्याही पलीकडे जाऊन म्हणावे तितके जर काही फिरण्याची ठिकाणं आहेत ती अजूनही या मतदारसंघात डेव्हलप झालेली नाहीत. भविष्यात तुमचं त्या संदर्भात काय विजन असेल इथल्या लोकांसाठी की त्यांना? 100% सन्माननीय राजसाहेबांचं विजन होतं की सेंट्रल पार्क जसं आहे न्यूयॉर्कला, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे राजसाहेबांशी देखील माझं या विषयावरती मागे एकदा मी त्यांना मार्गदर्शन विचारलं होतं की या ठिकाणी काय काय करता येऊ शकतं. तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आपल्या खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत, फक्त एकदा लोकांनी आपल्याला संधी देऊ दे, आपण सगळं खूप चांगलं इम्प्लिमेंट करू. आपण आधीच सगळं सांगणार आणि नंतर मग हे राबवणार, त्यापेक्षा आम्ही आता ठरवलं की जे करायचं ते आम्ही निवडून आल्यानंतरच करू. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि चर्चा संपवूया. राजसाहेबांची बऱ्याच नेत्यांशी खूप चांगली घनिष्ठ मैत्री असते. आत्ताचे तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत प्रताप सरनाईक, त्यांच्याशी त्यांची मैत्री वारंवार दिसलेली आहे आणि त्यांच्याशीच तुमचा आता थेट सामना आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? मला वाटतं मैत्री काय, इथे कुटुंब लढत आहेत. मैत्रीचं काय घेऊन बसलो आहे आपण? मैत्री मैत्री या जागी, राजकीय पक्ष या जागी. निवडणुकीत हल्ली तर काय काका पुतण्याच फक्त राहत नाही आहेत, म्हणजे भाऊ पण लढत आहेत, काही ठिकाणी मुलगा वडील पण लढत आहेत, अशी अवस्था आलेली आहे. मग अशा ह्याच्यामध्ये मैत्रीचं काय? मैत्री या ठिकाणी इतर वेळेला. आता 15 दिवस राजकीय पक्ष. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही प्रचारातला महत्त्वाचा वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल मठाच्या वतीने मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढच्या प्रचारासाठी शुभेच्छा. धन्यवाद.